कालपासून नंदुरबार असेल, धुळे, जळगाव, नाशिक आणि आता या पाथरीमध्ये आजची पहिली सभा झाली आणि पहिली सभा देखील दणदणीत जी आहे ही या ठिकाणी पार पडलेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सगळीकडे असंच वातावरण आहे. जिकडे कधी शिवसेनेची ताकद नव्हती तिथे देखील लोक जे आहे उत्साहाने जे आहे हे सहभागी होत आहेत प्रचार सभेमध्ये, जाहीर सभेमध्ये. शिवसेनेची ताकद जी आहे ही सगळीकडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जे आहे, गावोगावी जे आहे वाढलेली आहे. आणि मला वाटतं एक वेगळं चित्र जे आहे ह्या वेळेस या नगर परिषदेमध्ये, नगरपंचायतीमध्ये, नगरपालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पाथरीमध्ये आपल्याला माहिती आहे की सईद खानच्या माध्यमाने अगोदरच मोठी विकास कामं जी आहेत, मोठा निधी राज्य सरकारच्या माध्यमाने माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमाने ऑलरेडी पाथरीमध्ये आलेला आहे. आज काय आम्ही नवीन फक्त पोकळ आश्वासन देण्यासाठी इथे आलो नाही, आज लोकांना वचन देण्यासाठी आलो की पाथरीकरांनी जे आहे हे सईद खानच्या मागे आमचं जे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे आसिफ खान यांच्या मागे ताकदीने उभे राहा, शिवसेनेच्या मागे ताकदीने उभे राहा. जे आतापर्यंत दिलंय त्याच्यापेक्षा अजून जास्त निधी जो आहे हा या पाथरीकरांना पाथरी शहरामध्ये जे आहे या मिळेल. पाण्याची व्यवस्था असेल, रस्त्यांचा प्रश्न असेल, त्याचबरोबर अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल, हिंदू स्मशानभूमीचा विषय असेल, हे सगळे विषय या पाथरीकरांना जे आहे हे सरकारच्या माध्यमाने, शिंदे साहेबांच्या नगर विकास खात्याच्या माध्यमाने जे आहे हे 100%. आज सईद खान जो आहे नगरसेवक नाही, आमदार नाही, कोणी नाही, ते नगरसेवक नाही, पण तरी पण शेकडो कोटीपेक्षा जास्त निधी जो आहे हा या पाथरीमध्ये आलेला आहे.